मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सुधारित आवृत्ती पार्ट 1, संकल्पना कायरल वेंचर्स आणि लेखन श्री अमेय अरुणा जाधव. चॅप्टर 21. बाळकृष्ण पंत शांतपणे खुर्चीवर बसून सगळ्यांकडे बघत होते. बोलत काहीच नव्हते. डोळेही शांत होते. आज बाळकृष्ण पंत काय सांगणार आहेत याची राहुलप्रमाणे सगळ्यांनाच उत्सुकता होती. काय बोलणार मी आज, हाच विचार करताय ना? तुमचंही बरोबर आहे. डिसिजन मेकिंग झालं, रिलेशनशिप हँडलिंग झालं, आता कशाबद्दल बोलणार मी? हळूवार हसत बाळकृष्ण पंतांनी सर्वांवरून नजर फिरवली. आज एका अतिशय महत्त्वाच्या मंत्राबाबत बोलणार आहे मी. जीवनात इफेक्टिव्हली जगण्यासाठी कामी येणारा हा मंत्र आहे. तुमच्या जीवनात प्रत्येकाला काहीतरी करायचं असेल आणि ते कसे मिळवायचे याबद्दल तुमचं विचारमंथनही सुरू असेल कदाचित. पण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारा अत्यंत महत्त्वाचा घटक सगळ्यांकडे असतोच का, किंवा सगळ्यांकडे आहे का? तोच नसला तर स्वप्न पूर्ण करणं शक्य होईल का? मग कोणता असा घटक आहे जो तुम्हाला इफेक्टिव्हली जगायला मदत करतो, तुमची स्वप्न पूर्ण करायला मदत करतो? कोणी सांगू शकेल? बाळकृष्ण पंतांनी सर्वांवरून नजर फिरवली. समोरील माणसांमधून 7-8 हात वर आले होते. बाळकृष्ण पंतांनी एकेकास उत्तर सांगायला सांगितले. गुरुजी, हिम्मत नाही. गुरुजी, कॉन्सन्ट्रेशन नाही. एफर्ट्स नाही. प्रत्येक उत्तराबद्दल बाळकृष्ण पंतांची मान नकारार्थी हलत होती. नाही नाही नाही. आता सर्वांनाच कुतूहल लागलं होतं, नेमकं काय उत्तर आहे? सर्वांचे अंदाज संपले तसे सारे उत्तराच्या आशेने बाळकृष्ण पंतांकडे पाहू लागले. बाळकृष्ण पंतांनी सर्वांचे चेहरे वाचले. इतक्या लगेच उत्तर देणार नाही मी. उत्तर जाणून घेण्याआधी एक गोष्ट सांगतो ना तुम्हाला. बरेच दिवस झाले ना गोष्ट नाही सांगितली. ठीक आहे, गोष्ट आहे का? ही गोष्ट आहे अतिशय जुन्या काळातली. त्यावेळी राजेरजवाड्यांचे राज्य असायचे. आपल्या देशावरही बादशहाचं राज्य होतं. देशातील संपत्ती सांभाळण्यासाठी त्याने संपत्ती जमीनदारांमध्ये वाटली होती. आता बादशाह म्हणा किंवा त्याचे जमीनदार सगळेच फार वाईट होते. आपल्या स्वार्थासाठी गरीब जनतेला लुटणे, मनात उतरेल त्या गरीबाच्या स्त्रियांना आपल्या जनानखान्यात भरती करणे, राजरोजपणे हे सगळं सुरू होतं. असंतोष तर बऱ्याच जणांच्या मनात खतखत होता. पण संपूर्ण भूमीवर ज्याचं वर्चस्व आणि ज्याच्याकडे दर्यातील पाण्याप्रमाणे अफाट फौजफाटा होता, त्या बादशाच्या विरुद्ध बोलणार कोण? सगळेच गप गुमान सारं सहन करत होते. एक लहान मुलगा होता, 15-16 वर्षाचा. तो लहानपणापासूनच हे सगळे अत्याचार बघत होता. त्याने या अत्याचाराच्या विरुद्ध लढायचं ठरवलं. इतका असा तो मुलगा, आणि दुसऱ्या बाजूला विस्तीर्ण भूभागावर अमर्याद सत्ता गाजवणारा तो बादशाह. काय वाटतं तुम्हाला, तो मुलगा अत्याचारांना रोखू शकेल? जमलेल्या लोकांमधून सारेच नाही म्हणू लागले. त्यांचा नकार ऐकून गुरुजी म्हणजेच आपले बाळकृष्ण पंत हसले. बादशहाला तो मुलगा हरू शकत नव्हता. बादशहाच्या फौजफाट्यापुढे तो मुलगा अगदीच क्षुल्लक होता. तेव्हा तुमचा नकार येणं साहजिक आहे. पण तो मुलगा केवळ ते अत्याचार रोखण्यातच यशस्वी झाला नाही, तर त्याने गरिबांचं सुराज्य निर्माण केलं. अशक्य वाटतं ना ही गोष्ट, पण त्याने ते शक्य करून दाखवलं. विचार करा. हो, तोच. त्या मुलाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. बाळकृष्ण पंतांचं वाक्य संपता टाळ्यांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. या टाळ्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, ज्यांनी अशक्य कोटीतली गोष्ट शक्य करून दाखवली. एखाद्या मुलाने मनात धरावं आणि बादशाहाशी लढाई करून त्याला हरवावं सहज नव्हतं ना इतकं सोपं. भरपूर कठीण प्रतिकूल परिस्थिती समोर होती. तरीही आपले छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले का? काय यशस्वी झाले ते? असं काय वेगळं होतं त्यांच्यात की ते यशस्वी झाले? शांत होऊन बाळकृष्ण पंतांनी सर्वांवरून एक प्रश्नार्थक नजर फिरवली. कारण शिवाजी महाराजांचा का, व्हाय क्लिअर होता. का? तुमचा व्हाय क्लिअर असणे म्हणजे काय, असाच प्रश्न पडला ना तुम्हाला? एखादी गोष्ट मला करायची आहे, पण का करायची आहे
हे कारणच जर ठाऊक नसेल तर ती गोष्ट होणार आहे का? तुम्हीच विचार करा ना. शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांना आपल्या तोरणावरील स्वारीचा बेत सांगितला असता आणि सवंगड्यांनी त्यामागचं कारण विचारलं असतं. त्यावेळी शिवाजी महाराज म्हणाले असते की काही नाही, असंच माझं मन म्हणते करूया ना अटॅक आपण. तर ते मावळे इतक्या शूरतेने जीवाची बाजी लावून लढले असते का? पण शिवाजी महाराजांचा का क्लिअर होता, का करायची होती तोरणा किल्ल्यावर स्वारी, तर स्वराज्याचं तोरण बांधायचं होतं त्यांना. का स्वराज्य स्थापन करायचं होतं, तर आपल्या गोरगरीब रयतेवर बादशहाचे होणारे जुलूम थांबवायचे होते त्यांना. हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हे राज्य न्यायाचे व्हावे, ही श्रींची इच्छा. आणि हे श्रींचं राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं. खरं तर असा विचार तेव्हा बहुतेकांच्या मनात उसळी मारतही असावा. पण जे महाराजांना जमलं ते त्यांना का नाही जमलं? कशामुळे वेगळे होते महाराज? कारण त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. दूरदृष्टी म्हणजे काय, तर दूर भविष्यात दृष्टी लावून पाहणे की मला काय करायचं आहे, केवढं भव्य करायचं आहे आणि का करायचं आहे. शिवाजी महाराजांकडे ही दूरदृष्टी होती आणि ती त्यांनी आपल्या मावळ्यांपर्यंत पोहोचवली होती. माणूस वेगळा ठरतो तो या गोष्टींमुळेच, दूरदृष्टीमुळेच, किंवा हल्लीच्या भाषेत म्हणायला गेलो तर विजनमुळे. विजन शब्द ऐकल्यासारखा वाटतोय ना? कुठे? आठवा. तुमच्यापैकी बहुतेक जण कॉर्पोरेट जगतात काम करतात. ओके, प्रत्येक कंपनीचं एक विजन असतं. पुढील 10-20 वर्षात त्यांना आपल्या कंपनीला कुठे बघायचं हे लिहिलेलं असतं त्याच्या स्टेटमेंटमध्ये. ओके, मग हे असंच आपण आपल्या आयुष्यासाठी विजन स्टेटमेंट का नाही लिहत? आपण त्याच्यासाठी, आपल्या आयुष्यासाठी हे विजन स्टेटमेंट का नाही बनवू शकत? तुम्ही जगातील कुठल्याही मोठ्या व्यक्तींना आठवून बघा, प्रत्येकाचं काहीतरी विजन होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचं विजन स्टेटमेंट काय होतं? देशाच्या स्वातंत्र्यासाठी अखंड मारिता मरेन. खरंच देशाच्या स्वातंत्र्यासाठी अखंड झुंजले ते, इतके की लोकांनी त्यांना स्वातंत्र्यवीर ही पदवीच दिली. धीरूभाई अंबानींचं विजन काय होतं? तर कर लो दुनिया मुठ्ठी में. त्यांनी बनवलेले मोबाईल्स दुनियाच्या मुठ्ठीमध्ये होते तेव्हा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे विजन स्टेटमेंट कोणाचं आहे हे मला सांगायची गरज नाही. लोकमान्य टिळक, त्यांचं विजन स्टेटमेंट होतं ते. ओके, प्रत्येक यशस्वी माणसाने, प्रत्येक माणूस ज्याने आयुष्य आपल्या शर्तींवर जगलेला आहे, त्याने आपल्या आयुष्याचं विजन बनवलं होतं आणि ते विजन पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे विजन कसं बनवतात, कोण ठरवतं हे विजन? विजन बनवण्यासाठी कितीतरी तास विचार करावा लागतो, मंथन करावं लागतं, डोक्यात कितीतरी लिहावं लागतं, दुखणारे खुपणारे प्रश्न स्वतःला विचारावे लागतात. कधी कधी असे काही प्रसंग आयुष्यात घडतात की आपलं विजन आपोआप तयार होतं. नाही पटत आहे? ओके, चला अजून एक गोष्ट ऐकूयात म्हणजे तुम्हाला समजेल. ही सुद्धा गोष्ट फार पूर्वीची आहे, इतक्या पूर्वीची जेव्हा स्त्रियांना शिकण्याची अनुमती नव्हती. त्या काळातल्या एका स्त्रीची ही कहाणी. त्या स्त्रीचं नाव होतं आनंदीबाई जोशी. बाळकृष्ण पंतांनी आनंदीबाईंचं नाव घेतल्यावर जमलेल्या मंडळींमध्ये चुळबुळ सुरू झाली. बाळकृष्ण पंतांना ती चुळबुळ जाणवली. हो, बरोबर ओळखलं तुम्ही. हल्लीच त्यांच्या जीवनावर आधारलेला एक चित्रपट आला होता, आनंदी गोपाळ नावाचा. तुमच्यातल्या बहुतेकांनी बघितलेला दिसतोय. काय हो, त्या आनंदीबाईंनी लहानपणीच ठरवलं का की मला डॉक्टर बनायचं आहे? नाही ना. मग काय घडलं त्यांच्या आयुष्यात? त्या गर्भवती असताना पुरुष डॉक्टरांकडे चेकअपला गेल्यावर मोकळेपणाने बोलू शकल्या नाहीत. पुढे त्यांना झालेले बाळही आजारात दगावले. या दोन्ही गोष्टींचा त्यांच्या मनावर बराच परिणाम झाला आणि त्यांनी ठरवलं की आपण डॉक्टर बनायचं. त्यांना आत कुठेतरी असं वाटून गेलं की बायकांच्या समस्या सोडवण्यासाठी एखादी स्त्री डॉक्टर असावी. तुमच्या विजनची कक्षा आहे ना, जेव्हा जसे तुम्ही विजनच्या जवळ जायला लागतात तशी ती रुंदावत जाते. तुमच्यापासून 10 पाऊल तुमच्या ते विजन दूर जायला लागतं. आज मी रस्त्यावर वडापाव विकतोय, तर उद्या माझं छोटंसं हॉटेल असेल. आज माझं छोटंसं हॉटेल आहे तर उद्या मोठं हॉटेल असेल. आज माझं मोठं हॉटेल आहे तर उद्या 5 स्टार हॉटेल असेल. कळलं का तुम्हाला? कक्षा वाढत जाते. विजन तेच आहे तुमचं की तुम्हाला बिझनेसमॅन म्हणून जगायचं आहे, मोठा उद्योजक व्हायचं आहे.
तुम्हाला माहिती आहे का की जगप्रसिद्ध व्यवसाय विकास मार्गदर्शक, बिझनेस कोच अँथनी रॉबिन्स काय म्हणतो ते? अँथनी रॉबिन्स म्हणतात की तुमच्याजवळ आकर्षक, लक्षवेधक असं भविष्य असायला हवं. जर ते नसेल तर आत्ता जे आहे त्यावरच तुम्ही समाधानी व्हाल, तेवढ्यावरच तुम्हाला समाधानी राहावं लागेल. म्हणजेच तुमच्याजवळ विजन नसेल तर तुम्ही आहे तिथेच राहाल, मग यशस्वी होण्याचा प्रश्नच नाही. तेव्हा जर यशस्वी व्हायचं असेल, काहीतरी असाधारण काम करायचं असेल तर आयुष्यात विजन असणं महत्त्वाचं आहे. बोलता बोलता बाळकृष्ण पंत थांबले. सर्वांच्या चेहऱ्यावरून त्यांनी नजर फिरवली आणि ते हलकेच असले. जाणतो मी तुमच्या मनात काय सुरू आहे की केवळ विजन असल्याने यशस्वी कसा होणार मी? बरोबर आहे ना? हाच विचार सुरू आहे ना तुमच्या डोक्यात? विक्टर फ्रँकल म्हणून एक ऑस्ट्रियन सायकोलॉजिस्ट होते. ते म्हणतात ज्याला का जगायचं कळलं त्याला कसं जगायचं हा प्रश्न पडत नाही. तुम्ही परत म्हणाल की बोलणं सोपं असतं, करणं कठीण. माझं विजन आहे की मला करोडपती बनायचं आहे, पण माझ्याकडे तर फुटकी कवडी पण नाही आहे. माझं अर्ध आयुष्य उलटलं आहे, आता अर्ध्या आयुष्यात मी कसा करोडपती बनणार? इथे तुमचा का क्लिअर नाही आहे. अन्यथा तुम्हाला कसं विजन अचीव करायचं हा प्रश्न पडलाच नसला. आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर्वांनाच माहिती आहेत. रामेश्वरममधील एका छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झालेला. घरात गरिबी, लहानपणी ते पेपर टाकायचं काम करायचे, तरीही ते मोठे वैज्ञानिक बनू शकले, भारताचे राष्ट्रपती बनू शकले. त्यांचं अग्निपुंख हे पुस्तक वाचताना एक विचार नक्कीच मनात येतो की या व्यक्तीजवळ कसलीच संसाधनं नव्हती, पैसा नव्हता, कुठलेही कॉन्टॅक्ट्स नव्हते, तरीही ते इतकं काही साध्य करू शकले कारण त्यांच्याजवळ विजन होतं. डॉक्टर कलाम काय म्हणतात विजनविषयी माहिती आहे? झोपेत पडतं ते स्वप्न नाही, तर जे तुम्हाला झोपू देत नाही ते स्वप्न आहे. ही आहे विजनची ताकद. अजून उदाहरण द्यायचं झालं तर स्टीफन हॉकिंगचं देता येईल. अगदी तारुण्यात मोटर न्यूरॉन डिसीज हा असाध्य आजार झाला त्यांना. डॉक्टर म्हणाले तू फक्त 2च वर्ष जगशील. धक्का मोठा होता स्टीफन हॉकिंगला, तो पचवता आला नाही. ते अतिशय निराश झाले. नैराश्याच्या गर्तेत असताना हॉस्पिटलमध्ये बाजूच्या पलंगावर ल्युकेमियाने भयानक वेदना सोसून मरणाऱ्या पेशंटला पाहून त्यांना स्वतःचं दुःख छोटं वाटलं. सर्वप्रथम तर त्यांनी स्वतःची कीव करणं थांबवलं. आयुष्यात विज्ञानाला भव्य दिव्य योगदान करायचं हे ध्येय उराशी बाळगून त्यांनी त्या दिशेने काम करायला सुरुवात केली. पुढची 40 ते 45 वर्ष त्यांनी विज्ञान क्षेत्राला भरघोस योगदान दिलं. भरघोस, छोटं मोठं नाही, भरघोस. त्यांची पुस्तकं कधी वाचा. काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला इगोबद्दल सांगितलं होतं. तेव्हा मी म्हणालो असतो की 2 प्रकारचा इगो असतो, कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह. विजन ही कायचं तसंच आहे. विजन असतं सकारात्मक आणि दुसरं विजन असतं नकारात्मक. खोटं वाटतंय? 26/11चा ताजवरील हल्ला आठवा. या हल्ल्यात आतंकवादी काही विजन ठेवूनच आले होते ना. ते सर्व आतंकवादी हे त्यांच्या विजनसाठी मरायला आणि मारायला तयार आहेत ना. त्यांच्याजवळ तो विध्वंसक वाय आहे, तो विध्वंसक नकारात्मक का आहे ना. आता मला सांगा, ही लोक जर विघातक विध्वंसक व्हायसाठी, त्या निगेटिव्ह कासाठी मरायला तयार आहेत, मारायला तयार आहेत, तर आपण चांगल्या सृजनात्मक आणि उन्नतीच्या कासाठी उत्सुक, उत्साही आणि स्वतःला झोकून द्यायला तयार का नसावं? विजन विध्वंसक असो वा सृजनात्मक, तिथे भारावलेल्या व्यक्तींमध्ये काही गोष्टी सारख्याच असतात. जसं का या माणसांची आहे ना उद्दिष्ट स्पष्ट असतात. निगेटिव्ह असो, विजन ज्यांचं पॉझिटिव्ह असतो, दोघांची उद्दिष्ट स्पष्ट आहे. तिथे पण, जर, किंतु, परंतु अशा शब्दांना जागा नसते. मला बिझनेसमन म्हणून जगायचं आहे हे विजन आहे, पण मला जर नोकरीतून चांगले पैसे कमवता आले तर मी बिझनेस सुरू करेन, आणि जर तो व्यवस्थित चालला तर मी बिझनेसमॅन म्हणून जगीन, हे विजन नाही आहे बॉस. कारण इथे उद्दिष्ट स्पष्ट नाही आहे. एक डिसाईड कर काहीतरी. हॅव सम प्लॅन, हॅव सम स्ट्रॅटेजी. सो पहिली गोष्ट जर कुठली असेल विजनमध्ये, विजनात्मक व्यक्तीकडे स्पष्ट उद्दिष्ट असतं. उद्दिष्ट स्पष्ट असली की साहजिकच ती साध्य करण्यासाठी स्वतःला झोकून देण्याची तयारी त्या विजनात्मक व्यक्तीची असते. नवीन काहीतरी शिकण्याची तयारी असते. अगदी म्हातारपणीही ही लोक आपल्या विजनशी संदर्भात
नवीन काहीतरी शिकतच असतात. त्यांची बुद्धी कधीच म्हातारी होत नाही. या व्यतिरिक्त अजून 3 गोष्टी या विजनात्मक व्यक्तींमध्ये दिसून येतात. त्या म्हणजे शिस्त, सातत्य आणि लोकांना प्रभावित करण्याची ताकद. यासाठीचं उदाहरण म्हणाल तर आपण पुन्हा शिवाजी महाराजांकडे येऊया. त्यांच्या वागणुकीत शिस्त होती, प्रयत्नात सातत्य होते आणि इन्फ्लुएन्स करण्याची ताकद तर विचारूच नका तुम्ही. सो जर तुमच्याकडे विजन असेल तर तुम्ही मिळवण्यासाठी, अचीव करण्यासाठी धडपड कराल. धडपड करणारा कधीच धड नसतो आणि वारंवार पडतही असतो, हे लक्षात ठेवा. धडपड करणारा कधीच धड नसतो आणि वारंवार पडतही असतो. पण पडण्याकडे लक्ष न देता आपण पुढे पुढे जात राहिल्यात, फीडबॅकला फीड फॉरवर्डमध्ये कन्वर्ट करत राहिलात तर मागे उरतात त्या पाऊलखुणा आणि तुम्ही पोचता यशाच्या शिखरावरती. बरीच पुस्तकं आहेत जी वाचून तुम्हाला या विजनची ताकद कळू शकेल. बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं माझी जन्मठेप, विश्वास पाटलांचं महानायक, डॉक्टर अब्दुल कलामांचं अग्निपंख, विश्वास नांगरे पाटलांचं मन में है विश्वास, जॅक वेल्चचं जॅक स्ट्रेट फ्रॉम दी गट. अजूनही आहेत, पण पहिले कुठून तरी सुरुवात करूयात. शिवाय बरेचसे चित्रपटही आहेत जे विजनचं महत्त्व पटवून देणार आहे. फॉर एक्झाम्पल, एकतर आत्ताच आला ज्याबद्दल बोललो, आनंदी गोपाळ, मांझी, गुरु, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, गांधी, परस्युट ऑफ हॅपीनेस, थेअरी ऑफ एव्हरीथिंग. बस आता, नाहीतर ही लिस्टी संपायची नाही आणि मूवीजची नावे घेतच सगळा वेळ निघून जायचा. अजून म्हणजे ही सारी पुस्तके किंवा चित्रपट वेगवेगळ्या फील्डमधल्या व्यक्तींवरती आहेत मित्रांनो. तेव्हा ही गोष्टही स्पष्ट होते की तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असा, विजन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. कृष्णपंतांनी आपलं बोलणं थांबवलं. खुर्ची शेजारीच असलेल्या ग्लासातून हळूहळू सावकाश एक एक घोट पाणी प्यायले. थोडा वेळ शांत बसून त्यांनी सर्वांच्या चेहऱ्यावरील भावांचं निरीक्षण केलं. मी आता जे काही सांगितले ते सर्व हे सिनेमा पाहताना, ही पुस्तकं वाचताना आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येईल. आता वळूया पुढच्या टप्प्यावर. विजन बनवलं, आता पुढे काय? विजन बनवलं की ते अचीव करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. जसं मी मगाशी सांगितलं की विजनची कक्षा प्रत्येक कालागणिक बदलत जाते. म्हणजेच जेव्हा तुम्हाला असं वाटू लागेल की तुम्ही विजनच्या जवळपास पोचला, तेव्हा ते अजून 10 पावलं पुढं सरकलेलं आहे. आणि ते अचीव करण्याच्या नादात आपण कितीतरी पुढे येतो मित्रांनो. याचं एक उत्तम उदाहरण देतो, डिझनीलँड. सुरुवातीला जेव्हा डिझनीलँड बनवलं गेलं तेव्हा त्यामागचं विजन होतं की सर्वच वयोगटातील व्यक्तींना इथे मन रिझवण्यासाठी काहीतरी मिळावं. डिझनीलँडचं विजन आजही तेच आहे, पण तेव्हाचं डिझनीलँड आणि आत्ताचं डिझनीलँड बरंच बदललं आहे. नवीन नवीन राईड्स तिथे ॲड झालेले आहेत, नवीन नवीन कॅरेक्टर्स आपल्या भेटीसाठी तिथे येऊन थांबलेले आहेत. मला काय म्हणायचं लक्षात येते तुमच्या? विजन आपल्या आयुष्यभर आणि आपल्या आयुष्यानंतरही सुरू असणारं ध्येय असतं. तेव्हा ते अचीव करण्यासाठी किंवा त्याच्या जवळपास जाण्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागणार. कधी कधी वेळेनुसार आपण करत असलेल्या गोष्टी बदलून नव्या गोष्टीही कराव्या लागणार. विजन अचीव करण्याच्या प्रत्येकाचा रस्ता प्रत्येकजण स्वतः डिसाईड करत असतो, बदलतही असतो, चेंजही होत असतो. मी त्यात कुणाला जास्त मदत करू शकणार नाही आहे, हो, पण काही टिप्स देऊ शकतो. ओके, कारण की तो तुमचा युनिक पाथ आहे ना. तुमचे जे काही विजन आहे ते छोट्या छोट्या लक्ष्यामध्ये विभागा, चंकिंग, आणि मग टप्प्याटप्प्याने लक्ष्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. शिवाजी महाराजांना आठवा परत. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचं विजन घेतलं. हिंदवी स्वराज्य स्थापायचं होतं त्यांना, म्हणून त्यांनी काय डायरेक्ट दिल्लीवरती स्वारी केली नाही. सुरुवात छोट्या छोट्या कामांनी केली. मावळे जमवले त्यांनी, आपलं विजन त्यांना सांगितलं. रायरेश्वरासमोर शपथ घेऊन ते विजन त्यांच्यात भिनवलं, तोरणा घेतला, स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला, छोटे मोठे किल्ले घेण्यास सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर तो प्रवास पुढचा सगळा सुरू झाला. आणि त्यातही गोल्स होते, छोटे छोटं चंकिंग होतं त्यातही. तेव्हा तुमचे विजन अशाच छोट्या छोट्या लक्ष्यात विभागा आणि टप्प्याटप्प्याने ते लक्ष्य सर करत जा. चला, आजच्या पुरतं तरी इतकंच. आता वेळ आली आहे तुम्हाला सेल्फ वर्क देण्याची. होमवर्क नाही आहे, सेल्फ वर्क. स्वतःवर करायचे काम. तुम्हाला काय साध्य करायचं आहे
म्हणजे आज उद्या नाही, या पूर्ण आयुष्यात. मग ते कशा बाबतीतही असेल, शारीरिक, मानसिक, आरोग्य, उद्योग, शिक्षण, रिलेशनशिप, याचा अभ्यास करा, ॲनालिसिस करा, विचार करा, कंटेम्प्लेट करा याच्यावर. यावरून तुमचं एक विजन बनवा, विजन स्टेटमेंट, की मला अमुक अमुक वर्षामध्ये अमुक अमुक करून दाखवायचं आहे, असं चंकिंग करा. ओके. त्याच्यानंतर परत डेली बेसिसवर त्यासाठी तुम्ही काय करणार याचा एक प्रोग्राम बनवा आणि मग जोरदार कामाला लागा. हो, पण उगाचच मी सांगितलं म्हणून अनिच्छेने घाईघाईने करू नका. तुमच्या अंतःप्रेरणेने होऊ द्या हे विजन सेटिंगचं काम. आणि विजन जर लाईफ टाईमसाठी असेल तर ते उगाच घाईघाईने, घिसाडघाईने, कमी वेळात मजा नाही त्याच्यात. वेळ घ्या थोडा. हो, गरजेपेक्षा जास्त वेळ नका घेऊ. फक्त अतिशय विचार करून विजन बनवा आणि झोकून द्या स्वतःला त्या विजनसाठी. बाळकृष्ण पंत बोलायचे थांबले. आपल्या समोर बसलेल्या, जगण्याचे कारण शोधत असलेल्या, आपल्या मनोविश्वास घुटमळत असलेल्या त्या साधकांकडे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान पसरलं होतं.